सर्वात महत्त्वाचा राऊंड जो असतो ना तो फर्स्ट राऊंड असतो. फर्स्ट राऊंडमध्ये जर मिस्टेक केली नाही ना तर काहीच प्रॉब्लेम येत नाही. स्पॉट राऊंडपर्यंत जाणं म्हणजे तुम्ही प्रोसेसमध्ये तुम्ही व्यवस्थित पद्धतीनं जात नाही. हा एक भाग झाला. पण एक दुसराही भाग आहे या स्पॉट राऊंडचा की हे जागा डायनेमिक असतात. कदाचित त्या प्रोसेसच्या काळामध्ये ही वॅकन्सी क्रिएट झालेली असते. तुम्हाला त्या तिसऱ्या राऊंडच्या वेळेस वॅकन्सी दिसत नाही, पण तिसऱ्या राऊंड नंतर कॅन्सल झाले की ऑनलाईन असल्यामुळे ऑटोमॅटिकली वॅकन्सी क्रिएट होते. किंवा कधी कधी काय होतं, बरेच चांगल्या कॉलेजेसचे विद्यार्थी IITचे, आता यावर्षी तर तशी परिस्थिती नसणार आहे, पण दरवर्षी व्हायचं की IITs NITs मध्ये गेल्यामुळे त्या जागा वॅकेट व्हायच्या किंवा मेडिकलला गेल्यामुळे वॅकेट व्हायचे. आणि ती संधी तुम्हाला स्पॉट राऊंडमध्ये घेता येते. आणि कदाचित एखाद्या कॉलेजेसचा, चांगल्या कॉलेजचा कट ऑफ 98 आहे आणि त्या दिवशी स्पॉट राऊंडमध्ये तुम्ही 94 मार्क्स असताना गेलात आणि कदाचित वरचा एकही विद्यार्थी तिथं आला नाही तर तुम्ही खूप लकी ठरू शकता. तो एक स्लाइट चान्स पण मिळतो, पण त्याचे चान्सेस खूप कमी आहेत. इट्स अ लकी राऊंड. मी नेहमीच म्हणतो की स्पॉट राऊंडला सगळ्यात छान नाव म्हणजे लकी राऊंड. म्हणजे ते तुम्हाला मिळाला तर म्हणजे बोनसच आहे, पण इट इज नॉट गॅरंटी.